God is good and all the time. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. तर जाऊया आपण देवाच्या वचनाकडे. यशया याचा 40 अध्याय वचन 18 आणि रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 22 आणि 23 ही दोन वचनं वाचून लगेच आपण वचनाच्या खोलीत जाऊया. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्या जिवंत देवाशी कुणाबरोबर तुम्ही तुलना करणार, कुणाबरोबर त्याची प्रतिमा लावून पाहणार, कोणत्या गोष्टीबरोबर प्रतिमा त्याची लावणार. रोम 1:22-23. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता या जगामधले चांगले चांगले ज्ञानी हे मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य म्हणजे मनुष्य किती जगाच्या दृष्टीने स्ट्रॉंग असो कसंही असो पण त्याचं जीवन एक दिवशी संपणार आहे. नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. बरोबर. यशया 40:18 सांगतं, तुम्ही या लोकांपैकी कुणाची जशी त्यांनी प्रतिमा बनवून आपल्या देवाची तुलना केली तशी तुम्ही तुमच्या देवाची प्रतिमा लावणार का, तशी तुलना करणार का. कारण या जगामधले चांगले चांगले ज्ञानी, सायंटिस्ट सारखे लोक, डॉक्टर सारखे लोक, इंजिनियर सारखे लोक त्यांनी मनुष्याला, बाबा लोकांना, स्वामी लोकांना देव बनवून ठेवले. काही जिवंत स्वामीची उपासना करतात, काही मृत झालेल्या स्वामीची उपासना करतात, काही थडग्यातली उपासना करतात, काही मठातली उपासना करतात. नाना प्रकारच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. मग ते निरनिराळ्या धर्मांमध्ये पण आहे. म्हणून यशया संदेशा म्हणतो की तुम्ही देवाची उपमा कोणाला द्याल. आज मनुष्याने देवाची उपमा मनुष्याला दिलेली आहे, प्राण्याला दिलेली आहे, पक्षीला दिलेली आहे, सरपडणाऱ्या प्राण्यांना दिलेले आहे आणि त्याचबरोबर चतुष्पाद पशूंना दिलेले आहे, पक्षींना दिलेले आहे, कीटकाला दिलेले आहे. स्वतःला शाणे म्हणता म्हणता लोक मूर्ख बनलेले आहेत. लोक निसर्गाची उपासना करतात पण आम्ही निसर्गाची उपासना करत नाही. कारण आमचा देव शब्द बोलला तर सूर्य जन्माला आला, चंद्र जन्माला आला, सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी जन्माला आले. आमच्या देवाने सुळके आणि पाणी भरलं तर या जगामधलं सर्व पाणी तयार झालं. लोक नदी, नाले, ओढे याची उपासना करतात, लोक पशुची उपासना करतात, निरनिराळ्या प्राण्यांची उपासना करतात आणि त्यांच्याबरोबर देवाची प्रतिमा लावून पाहतात. त्यांच्यामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतात. पण आम्हाला या निर्मितीमध्ये देव शोधण्याची गरज नाही. जर निर्मिती इतकी सुंदर आहे तर निर्माता किती सुंदर असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल स्पष्ट सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. या जगाकडं आज सत्य नसल्यामुळं त्यांनी त्यांच्या पूर्वजांपासून आलेल्या गोष्टींची उपासना किंवा त्यालाच देवाची उपमा दिलेली आहे. अशा प्रकारची उपमा आणि अशा प्रकारची उपासना या जगामध्ये पाहायला मिळते. लोक सकाळीच उठून या सर्व ताऱ्यांना, या सर्व ग्रहांना उपासना करतात, दंडवत घालतात. निरनिराळ्या गोष्टींना, नद्यांना देवाचं स्वरूप आलेलं आहे, नद्याचं पूजन केलं जातं. आणि आम्ही पाहतो एक पोस्ट सुंदर येते, ज्यांनी नदीला नदी मानले त्यांचा एक फोटो आहे. म्हणजे सगळे वेस्टर्न कंट्री मधले नदी दाखवलेत. आणि ज्यांनी नदीला देव मानले सगळे नदीतले नाले आणि कचरे दाखवतात, है ना. म्हणजे नदीनी सगळा कचरा घ्यायचा, त्याला देवाचं स्वरूप दिले. पण आम्ही देवाला धन्यवाद देतो की आम्ही कुठल्या वायूची नाही, आम्ही कुठल्या अग्नीची नाही, आम्ही कुठल्या जलाची नाही, आम्ही कुठल्या पर्वताची नाही, आम्ही कुठल्या पशुची नाही, आम्ही कुठल्या मनुष्याची नाही, आम्ही कुठल्या कीटकाची नाही, तर आम्ही सर्वांग सुंदर असणाऱ्या येशूची उपमा येशूला देतो. तो सनातन देव आहे आणि त्याची भक्ती आम्ही सनातन देवाची सनातन असल्या प्रकारे करतो. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. तो देव सनातन आहे म्हणून त्याची दया ही सनातन आहे. मी देवाचं स्वरूप तुम्हाला सांगितलं की देवाला कसं शोधावं. देवाची जर तुलना करायची झाली, लोक तुम्हाला प्रश्न करतील, का नाही तुम्ही या गोष्टीची तुलना करत नाही आमच्या तुम्ही जसं आज आम्ही ऐकतोय या गोष्टी मी तुमच्या बोलतोय, पण तुम्ही आमच्याबरोबर का देवाची तुलना तशी करत नाही. तर त्यांना म्हणावं देवाचे 4 गुण आहेत. नंबर 1 सनातन, नंबर 2 सर्वव्यापी, नंबर 3 सर्वज्ञानी आणि नंबर 4 सर्वसमर्थ. या 4 गुणांनी आम्ही देवाला ओळखतो. आम्हाला तुम्ही घेऊन या. कुठला मनुष्य सनातन आहे त्याला 60 वर्ष 80 वर्ष, खूप झालं 100 वर्ष. कुठला मनुष्य सर्वव्यापी आहे, एकाच वेळी तो भारतात आणि एकाच वेळी तो बांगलादेशमध्ये आहे. सर्वव्यापी, सर्वज्ञानी, तो जन्माला येण्यापूर्वी त्याचा अंत लिहून ठेवतो. हालेलुया. आणि सर्व समर्थ, समर्थ असतील पण आमच्याकडे सर्व समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाची तुलना कोणाशी करू शकत नाही. आम्ही कुणाबरोबरही त्याची प्रतिमा लावून पाहू शकत नाही. कारण या जगातले स्वतःला शहाणे म्हणता म्हणता त्यांनी निरनिराळ्या गोष्टींशी आपली प्रतिमा लावून पाहिलेली आहे आणि त्याच गोष्टींच्या मागं ते देव म्हणून धावत आहे. परंतु मला सांगू द्या, जिवंत माणूस ऐकू शकतो, मेलेला नाही. आणि आमचा देव जिवंत परमेश्वर आहे, सत्य परमेश्वर आहे, युगानयुगाचा राजा आहे, युगानयुगाचा परमेश्वर आहे. जरी आम्ही त्याची तुलना कुणाबरोबर करू शकत नाही, जरी आम्ही कुणाशी त्याची उपमा लावू शकत नाही, पण तो देव आमची तुलना एका पक्षाबरोबर करतो. तर यशाया 40 वचन 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. कोणती शक्ती? नवीन शक्ती. तुमच्यासाठी जर तुम्ही येशूवरती आशा धरताना, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कमजोर झालाय, शारीरिकच नाही, आर्थिक पण, मानसिक पण, कौटुंबिक पण, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही दुर्बल आहात ना, जर तुम्ही परमेश्वरावर येशूवर आशा ठेवता तर तुम्हाला तो त्या क्षेत्रात एक नवीन शक्ती देतो. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, तरी दमणार नाही. चालतील तरी थकणार नाहीत. आमेन. हालेलुया. मी हा जस्ट शेवटचा पॉइंट बघतो. गरुडाप्रमाणे पंखाने, गरुड उडतो आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्हाला माहिती आहे गरुड धावतो पण आणि चालतो पण. गरुड धावतो पण आणि चालतो पण. ज्या वेळेला निरनिराळ्या क्षेत्रामध्ये, निरनिराळ्या भागामध्ये, निरनिराळ्या देशामध्ये, निरनिराळ्या प्रांतामध्ये निरनिराळे गरुड आहेत. केवळ मी महाराष्ट्रापुरती बोलत नाहीये, केवळ भारतापुरती बोलत नाहीये. गरुड हा जागतिक पक्षी आहे. गरुड तुम्ही जर थोडस पाहिलं तर बर्फाळ क्षेत्रामध्ये जे गरुड आहेत त्यांचे उडायचे जे पंख आहेत ते एकदम काळे आहेत आणि एकदम गळ्याचा भाग पांढरा आहे बर्फासारखा. तुम्ही जर एकदम घनदाट जंगलामध्ये पाहिलं तर तुम्हाला गोल्डन ईगल दिसतील, सोनेरी गरुड. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काळे गरुड. आपल्या इकडे मोस्टली थोडेसे असे राखी कलरचे गरुड आहेत. गरुड कुठलाही असो, काही लोक म्हणतील आम्ही इंटरनॅशनल गरुड, इंटरनॅशनल गरुड असो, डोमेस्टिक गरुड असो, गरुड गरुडच आहे. हालेलुया. इंटरनॅशनल अमेरिकेतला गरुड पण तशीच शिकार करतो, अमेरिकेतला गरुड पण तसंच घरटं बांधतो, अमेरिकेतला गरुड पण आपल्या पक्ष्यांना तसंच वाढवतो जसं भारतातला गरुड आहे. त्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल गरुड यात काही फरक नाहीये. गरुडाची तुलना यासाठी केली जाते की हा जागतिक पक्षी आहे. मग तो साऊथ आफ्रिका मधल्या त्या एकदम निर्जल प्रदेशात जरी असला तरी तो गरुड त्या प्रकारेच आपलं जीवन जगतो. हालेलुया. पाण्यावरचे गरुड आहेत म्हणून मी गरुडाबरोबर बघतो. देवाने गरुडाबरोबर तुलना का केली? कारण मनुष्य पण त्या त्या ठिकाणामध्ये जीवन जगतो. काही लोक जंगलात राहतात, काही लोक डोंगरावर राहतात, काही लोक दिवस रात्र पाण्याच्या जवळ, समुद्राच्या जवळ राहतात. मग काही गरुड नुसती माशाची शिकार करतात, मासे, फिश. काही गरुड जंगलामधले ससे, मोठे मोठे हरिण पण धरतात.
तुम्ही जर अमेरिकन स्टाईलला जर तुम्ही तिकडचे व्हिडिओ पाहिले तर तिकडचे चांगले चांगले एकदम ब्रँडेड कुत्रे पण उचलून नेतात, फॉरेनर गरुड. शिकार करणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे आणि तो भारतीय असो किंवा अमेरिकन असो त्याच्यामध्ये मूळ स्वभाव हाच आहे की तो त्याच्या लोकांबरोबर संगती करतो. हालेलुया. तो ताजा मान्ना खातो. अमेरिकन बिलीवर रबा बोलणारा असो किंवा भारतीय बिलीवर रबा बोलणारा असो, तो एकाच देवाची उपासना करतो ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या निरनिराळ्या ठिकाणातून देवाने तसे लोक ठेवलेले आहेत आणि त्याची ओळख हीच आहे की तो आपली संगती आपल्या लोकांबरोबर करतो. निश्चित या जगामध्ये तुम्ही कामाला आहे, तुमचे नोकरी आहे, तुमचा व्यवसाय आहे, तुमचे जगिक मित्र मैत्रीण आहे, संबंध आहेत, पण त्याला मर्यादा आहेत. तुम्ही अधिक समय तिथं देऊ शकत नाही. तुमची संगती तुमच्या लोकांबरोबर असली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गरुडाचा दुसरा स्वभाव पाहिलेला आहे की तो किती वर असलं तर आपल्या शिकारीवर सूक्ष्म नजर ठेवतो आणि त्या स्पीडने येऊन त्याच्यावरती झपाटा घालतो. आमच्यासाठी संदेश काय आहे? आमची प्रार्थना आता त्या लेवलने आली पाहिजे आणि त्या लेवलने आम्ही दुष्टावरती प्रहार प्रार्थनेद्वारे केला पाहिजे. आमेन. तिसरी गोष्ट मी पाहिली, गरुड वादळामध्ये इतर पक्ष्यांप्रमाणे कावकाव चिवचिव गोंगाट करत घाबरून जाऊन मरून जात नाही, तर गरुड हा वादळाला चिरून आरपार जाणार आहे. हालेलुया. आणि या मंडळीमध्ये परमेश्वर असे गरुड ठेवत आहे की त्यांना वादळांची रोजची प्रॅक्टिस झालेली आहे. वादळ आली की ते एक स्माइल देतात, येऊ दे किती मोठे वादळ, गरुड वादळाला चिरून आरपार जाणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक पक्षी वादळांमध्ये गुदमरून मरतात, परंतु गरुड हा एकमेव पक्षी आहे जो वादळाला फाडून पार जातो. तो अभिषेक देवाने आम्हाला दिलेला आहे. आमची तुलना गरुडाबरोबर यासाठी केलेली आहे, किती वादळ येऊ, किती संकट येऊ, किती समस्या येऊ, गरुडाच्या पंखांनी तुम्ही त्या वादळाला पार करू शकता. मग अशी मी तुम्हाला बोललो गरुड धावतात. मी पाण्यावरती धावणारे गरुड पाहिले. एक भला मोठा मासा त्या गरुडाने धरला, त्याला तो झेपत नव्हता, तो मासा त्याला पाण्यात ओढतोय आणि हा पाण्यावरती पळतोय. एक भला मोठं जनावर जमिनीवरती त्यांनी धरलं आणि ते जनावर पळते आणि गरुड बी त्याच्याबरोबर पळतोय. हालेलुया. आणि कधी कधी तो काही शिकार धरताना हळूच दबक्या पावलाने चालत जातो आणि एकच झपाटा मारून त्याला धरतो पण. हालेलुया. आता तुम्ही फक्त वरून एका स्पीडने येणारी प्रार्थना नाही केली पाहिजे, तर तुम्ही आता प्रभूच्या कार्यासाठी धावणारे असले पाहिजे आणि प्रभूच्या राज्यासाठी चालणारे असले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आता तुम्ही किती धावताय येत्या दिवसामध्ये पाहायचे, तुम्ही किती लोकांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरताय ते पाहायचे, तुम्ही कित्येक ठिकाणामध्ये चालत जाऊन देवाचं गौरव करताय हेही पाहायचे. कारण गरुड धावतात, गरुड उडतात, गरुड चालतात, पण ते थकणार नाही, ते दमणार नाही. ते परमेश्वर येशूवर आशा ठेवतात, तर गरुडाच्या पंखाने ते उंच भरारी घेतात. आमची भरारी खालची नाहीये, आमची भरारी वरील आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गरुड आपला जोडीदार कसा निवडतो हे देखील आपण पाहून झाले. आणि गरुड आपलं घरटं कुठं बनवतो, कशावर बनवतो ते देखील इयोब 39:28 प्रमाणे आपण पाहिलं की तो सुळक्यावरती, त्या एजवरती, त्या टॉप लेवलवरती, त्या खडकावरती आपलं घर बांधतो. इथपर्यंत आपण पाहिलं. आपण गरुड मादीचे संस्कार आणि नर गरुडाची जबाबदारी कशी असती त्यासाठी जे 2 वचनं वाचले होते तिथून पुढे आपण थोडंसं पाहूया. अनुवाद 32:11, निर्गम 19:3-5. अनुवाद 32:11, निर्गम 19:3-5. गरुड पक्षीन आपले कोटे हलविते. गरुड पक्षीन, नीट शब्द आहे का, पक्षी नाहीये, त्याच्या पुढे न लागलेला आहे. काय लागलेला आहे? लागलाय का न? हो. हा. तर गरुड पक्षीन म्हणजे फिमेल, मादी गरुड ती आपले काय हलवती? कोटे. कोटे म्हणजे आपलं घरटं हलवती.
आपल्या पिल्लांवर तळपत असते. आपल्या पिल्लांवरती ती तळपत असते, म्हणजे ऊन लागते म्हणून तिला प्रोटेक्ट करते, तो तळपणा प्रकार नाही. आपल्या पिल्लांवरती तळपत होते. थोडस या शब्दाकडे येतो तर बायबलमध्ये पवित्र आत्मा जलाच्या निधीवरती काय म्हटलेलं आहे? हा, ऍक्च्युली मादी गरुड म्हटल्यानंतर थोडस वेगळं रेव्हलेशन हे पण येतं की जेव्हा पण फिमेल येते त्या ठिकाणामध्ये मंडळीचं दर्शन आहे. स्त्री जिथं येते तिथं चर्चचं दर्शन आहे आणि मंडळीमध्ये जे आहेत ते आत्म्याच्या द्वारे तळपणारे असले पाहिजे. देवाच्या तो आत्मा तळपत होता की मी कधी कामाला लागू. जेव्हा देवाचा शब्द आला आणि आत्म्याबरोबर मिलन झाला, एक क्षणामध्ये देव बोलला तो शब्द आणि आत्म्याबरोबर संगम झाला, पृथ्वीमध्ये प्रकाश आला. हालेलुया. गरुड पक्षी आपले कोटे हलवती. तुम्हाला ती पूर्ण स्टोरी किंवा पूर्ण व्यवस्थित सांगितलं की जेव्हा पिल्लं त्या घरट्यामध्ये फडफडायला लागतात आणि त्या कम्फर्ट झोन मध्ये असतात, एकदम मस्त मऊ मऊ गादीसारखं त्यांच्या पंख असतात. त्या आईबापाच्या पंखातून तयार केलेलं घरटं असतं, परंतु ते काट्याला रॅप केलेलं असतं, बाबळीच्या काट्याला. पण ज्या वेळेला मादी त्या पिल्लांना बाहेर काढते, बाहेर काढल्यावरती ते एकदम एजकडे येतात, एकदम त्या किनाऱ्याकडे येतात, पण जेव्हा दरी दिसती ते घाबरून पुन्हा घरट्यात येतात. त्यावेळेला ही मादी पिल्लांवरती तळपते, म्हणजे आपल्या चोचीत धरून त्या वरच्या सुळक्यावरून फेकून देते पिल्लांना. त्या पिल्लांना खाली फेकून देते. का फेकून देते? कारण ते पिल्ल आता इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. आईचं हृदय एका लिमिटेड वयापर्यंत आहे. तुमचं लाड, तुमचं सर्व कौतुक एका लिमिटेड वयापर्यंत आहे. गरुड पक्षी आपल्या पिल्लांवरती तळपते आणि कोटे हलवते, असं म्हटले ना. कोटे हलवते म्हणजे काय? ज्या वेळेला त्या पिल्लांना ती बाहेर काढते, ते पिल्ल बाहेर पडत नाही, त्यावेळेला त्या काट्यांमध्ये जे पंख रॅप करून घरटं केलेलं असतं ते कोटे हलवणं म्हणजे ते प्रत्येक पंख ती काढून फेकून देते. आणि मग ज्या वेळेला ते त्या घरट्यामध्ये राहतात पिल्ल आणि ज्या वेळेस ते फडफडायला लागतात, त्या काट्यांच्या द्वारे त्यांना जखमा होतात, लहुलुहान होतात, काही करून त्यांना त्या किनाऱ्यापर्यंत यावं लागतं आणि मादी गरुड त्यांना ढकलून देते. पण जसे ते पडायला येतात तसाच नर गरुड येतो, त्यांना पंखावर बसवतो आणि पुन्हा वर नेऊन सोडतो. म्हणून आम्ही ते गीतामध्ये आम्ही गातो ना, काय गीत आहे ते? घोंसले को बार बार तोड़ के उसने चाहा किसी के हम उड़ना उसमें. घोंसले को बार बार तोड़ के उसने चाहा किसी के हम उड़ना उसमें. परों पे उठा के उकाब की तरह ताकि हमको चोट ना लगे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहिलं आईचे संस्कार आणि बाबांची जबाबदारी, या दोन गोष्टी गरुड पक्षी या ठिकाणामध्ये आम्हाला शिकव. कधी कधी एखादी कडक आई असती आणि त्या कडक आईविषयी कधी कधी आहे ना घरातले सासूबाई पण थोडी चिडचिड करत असते. एवढे काही कडक, काही नातेवाईक चिडचिड करत असतात, त्यांनी चिडचिड करू नये. गरुड पक्षी आपल्या पिल्लांवरती ठराविक वेळेमध्ये तळपती, कोटे हलवती, त्यांच्या शरीरातून रक्त निघतं. त्या आईच्या अंतःकरणात दया नाहीये, हा भाग नाहीये. पण मुलांना इंडिपेंडेंट करण्यासाठी, या जगामध्ये स्थिर होण्यासाठी ती गरुड पक्षी त्यांना त्या घरट्यातून बाहेर काढते. परंतु ते पिल्ल पडण्याच्या पूर्वी तो गरुड नर येतो, त्यांना पंखावर घेतो आणि हे जवळजवळ 2 ते 2.5 महिने लगातार चालू असतं. आणि मग मुलांना मजा यायला लागते. आम्ही मुलांना मजा येईल असं जीवन जगतच नाही. प्रत्येक ठिकाणामध्ये आम्ही पॅम्परिंग करत असतो. प्रत्येक 2-2 मिनिटाला आम्ही कॉल करत असतो, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. परंतु तुम्हाला आता त्यांच्या वयोमर्यादेनुसार त्यांना इंडिपेंडेंट होण्यासाठी, त्यांना प्रत्येक जगाच्या गोष्टीची ओळख होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, देव सांभाळेल. आईने संस्कार द्यावं आणि बापाने जबाबदारी घ्यावी. या 2 गोष्टी गरुड पक्षी आम्हाला संदेश देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा आता.
तेव्हा मोशे देवाकडे वर गेला तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. बस, गरुडाच्या पंखावर बसून म्हणजे तुम्हाला समजते का? तुम्ही जर समजा हे जर वचन आम्ही मागच्या आठवड्यातलं जर आम्ही त्याच्यावरती मनन न करता आज वाचण्यात येत नसेल तर आम्हाला गरुडाचं डीपनेस समजणार नाही. त्या मिसर देशामध्ये 400 वर्ष जे इस्रायल लोक गुलाम होते, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला त्या गुलामीतून बाहेर काढलं. 400 वर्ष तुम्ही तडफडत होता, 400 वर्ष तुम्ही बंदिवासात होता, पण जसं गरुड पक्षी, नर पक्षी आपल्या पंखावरती आपल्या लेकरांना जसं उचलून सुरक्षित ठिकाणामध्ये नेऊन पोहोचवतो, त्याच प्रकारे मी तुम्हाला माझ्या खांद्यावरती आणलं. मग लाल समुद्र दुभागला, अरण्यामध्ये मान्ना दिला, खडकातून पाणी दिलं, दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, या सगळ्या गोष्टीचा अनुग्रह जे कम्फर्ट झोन पिल्लांना, गरुडाच्या पिल्लांना गरुड पक्षीच्या पंखावरती मिळालं, तेच कम्फर्ट झोन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही तुलना तो त्या ठिकाणामध्ये करत आहे. आणि जर आम्ही या गोष्टीला महत्व दिलं नाही, देव वचनातून काय सांगतोय आम्हाला, या गोष्टी आम्हाला समजलं पाहिजे. वाचूया स्तोत्र 103 वचन 5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. म्हणून तुझे तारुण्य कशासारखे? तो तुझे तारुण्य गरुडासारखे. तारुण्य किती वेळा येतो माणसाला? जवानी किती वेळा येते? किती वेळा येते? पण इथं गरुडाचं तारुण्य काय शब्द वापरलाय? म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. म्हणजे एक आणखी तारुण्य आहे, एक आणखी जवानी आहे, एक आणखी तारुण्यातला आनंद आहे. तो तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे नवे करतो. तुमच्या माहितीसाठी फक्त इन्फॉर्मेशन घेऊ नका, तर गरुडाच्या जीवनातून आमच्या आध्यात्मिक जीवनाला संदेश आहे. ज्यास तुम्ही इथं ऐकता, घरी जाऊन त्याच्यावरती अभ्यास करा, मनन करा, चिंतन करा, कारण तुम्हालाही पुढे जाऊन ते कुणाला तरी शिकवायचंय. जर आम्ही आज शिकलो तर दुसऱ्याला शिकवू. आम्हाला संजीवन आणायचंय तर संजीवनामध्ये देवाच्या वचनाचा गाढा अभ्यास आम्ही लीडरशिप लेवलवरती केलाच पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो तो तुझे तारुण्य गरुडाप्रमाणे नवे करतो. मग गरुडाला तारुण्य नवीन कसं आहे? गरुड ज्या वेळेला 40 वर्षाचा होतो, ज्या वेळेला त्या पिरियड मध्ये ते असंख्य पिल्लांना जन्म देतात आणि त्या तारुण्यामध्ये असताना ते आपल्या पंजांनी पाहिजे ती शिकार धरतात, ते आपल्या पंखांनी हजारो फुटावरती वर उडतात, ते आपल्या चोचीने मोठमोठे शिकार करतात. परंतु एक वेळ येते 40 वर्षाच्या पिरियड मध्ये, त्या पिरियड मध्ये गरुडाचे पंख एकदम जीर्ण झालेले होतात, त्याची चोच हलायला लागती, जसं वय झाल्यावरती दाता हलतात लोकांचे. गरुडाची चोच ज्या वेळेला डगमगायला लागती, ज्या वेळेला ते शिकार करायला जातात आणि ज्यावेळेस ते सावज धरतात, परंतु ते सावज किंवा ती शिकार त्यांच्या पंजातून सुटून जाते आणि तेव्हा त्यांना कळतं की आता माझ्या पंजांची नख पण आता खिळखिळी झाली, माझे पंखही एकदम व्यवस्थित नाहीये, मला उडताही येत नाहीये. गरुडाला दम लागायला लागतो. आणि त्या पिरियड मध्ये हे कपल, ही जोडी त्या वयामध्ये एक निर्णय घेतात आणि भरपूर पाणी पिऊन घेतात. काय करतात? भरपूर पाणी पितात, भरपूर पाणी पितात. जी काही शिकार ते करतात ती शिकार खाऊन घेतात आणि एक असं ठिकाण शोधतात, खडकाच्या एका कपारीमध्ये जातात. डोंगराची जिथं भेग असती, मोस्टली ज्या ठिकाणामध्ये ज्वालामुखीचं सेंटर असतं, तिकडच्या आसपासचे जे डोंगर आहेत त्याच्यामध्ये एक भेग आलेली असती, चीर झालेली असती, त्या चिरीमध्ये जातात आणि त्या ठिकाणामध्ये जाऊन ते काय करतात? पहिले सगळे पंख उपटून टाकतात,
रक्तबंबाळ होतात. जे पंख स्वतः उपटू शकत नाही ते पंख त्यांचा पार्टनर उपटतो. मादी गरुड नराचे उपटते, नर मादीचे उपटतो. सगळे पंख उपटले जातात. जस्ट चित्र घ्या समोर कसं असेल ते. सोलून ठेवलेलं चिकन जसं असतं तशा स्वरूपाने ते रक्तबंबाळ होऊन जातात. मग नंतर ते आपले पंजे दगडावरती आपटायला लागतात. आपटून आपटून ज्यावेळेस ते नख खिळखिळे होतात चोचीने धरून उपटून टाकतात. पाय पण रक्तबंबाळ. आणि मग शेवटी ती चोच दगडावरती आपटून 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 तोडून टाकतात. ते पाहायला इतकं विचित्र दिसतं किंवा इतकं भयंकर दिसतं की तो कुठला पक्षी तेच कळत नाही. कारण चोच नाही, शरीरावरती पीस नाही, पंख नाही, पायामध्ये नख नाही, दिसायला कुठला पक्षी तोच कळत नाही. आणि असं ते जवळजवळ असं म्हणतात सायंटिस्ट लोक, जवळजवळ 2 महिने ते एकाच जागी पडून असतात. आणि त्या 2 महिन्यानंतर त्यांना पंख फुटायला लागतात, चोच येते आणि मग नवीन नख येतात. हे आहे गरुडाचं तारुण्य. मग ह्याच्यातून आम्हाला संदेश काय? आम्ही वर्षानुवर्ष प्रभूकडे सेवेमध्ये येतोय, पण पहिली जी भरारी आम्ही मारत होतो ना सेवेमध्ये, आमचे पंख आता कमजोर झालेत. आम्ही पहिले देवाच्या कामासाठी जगाच्या कामाला तुच्छ मानायचो आणि देवाचं काम म्हणून पहिले आम्ही गरुड पक्षाप्रमाणे फडफड फडफड करत एकदम वेळेवरती सगळ्या गोष्टीसाठी असायचो. पण आता आमचे पंखही दुखायला लागले, आमचं अंगही दुखायला लागले. आम्हाला आता कम्फर्ट झोन पाहिजे, आम्हाला झोप पाहिजे, आम्हाला आराम पाहिजे, आम्हाला आमच्या गोष्टी पाहिजे. गरुड पक्षी आज संदेश देते, जे पंख जुने झालेत ना त्यांना उपटा, त्यांना उपटा. ज्या चोचीने गरुड शिकार करतो, ज्या मुखाने मी सुवार्ता सांगत होतो, ज्या मुखाने मी लोकांना येशूविषयी सांगत होतो आणि कित्येक लोक माझं ऐकून देवाच्या भवनात येत होते, आज माझं ते मुख, माझी चोच बंद झालेली आहे, कमजोर झालेली आहे, ती काम करत नाहीये. तोडून टाका ती चोच. परमेश्वर नवीन चोच देईल ज्याच्यावरती 2025 मध्ये संजीवनाचं कारण तुम्हाला आणि आम्हाला करेल. आम्ही स्वतःवरती आता कुठेतरी दया करतोय का? नाही, मला जमत नाही, नाही माझे हे प्रॉब्लेम आहे. जर मला सांगू द्या तसं असेल तर गरुडाचा अभिषेक घेण्यास आम्ही लायक किंवा पात्र नाहीये. ते पायाचे नख उपटून टाकतात. पहिले आमचे पाय मी ज्यावेळेस लॉकडाऊनच्या आधी मला काही लोकांनी खूप चांगली साथ दिली. दिवसामध्ये मी 4 ते 5 चर्च घ्यायचो. माझ्याबरोबर सगळीकडेच पळायचे. पण आता थोडंस आम्ही कम्फर्टमध्ये आलोय, कम्फर्टमध्ये आलोय. कदाचित ते सर्व जुने आमचे जे काही गोष्टी आहेत, जे जीर्ण झालेत, जसे ते पंख जीर्ण झाले होते म्हणून गरुडाने उपटून टाकले. आणखी त्यातून आमच्यासाठी मार्गदर्शन आहे. जुने स्वभाव का पुन्हा त्याच्यामध्ये आलेत का? ज्यावेळेला निकोदेमस, एक ज्ञानी व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, गपचूप आला, समाजातला प्रतिष्ठित व्यक्ती होता, वचनाचा ज्ञानी व्यक्ती होता, नियमशास्त्र पारंगत होता, एक शास्त्री होता, आणि तो येशूला गपचूप अंधारातून विचारतोय की गुरुजी, सार्वकालिक जीवनात मी कसा जाऊ शकतो? त्याच येशू काय म्हणाल त्याला? कोणाला माहितीये का? नसेल माहिती तर योहान 3:3 वाचा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. हा नियम गरुडाला एक नवीन राज्य मिळालं का? त्यांनी जुनं उपटून टाकलं. तुम्हाला जर नव्याने जन्मायचं असेल, आमचं तारण झालंय, आम्ही बाप्तिस्मा घेतलाय, पाण्याचा बाप्तिस्मा झालाय, आत्म्याचा बाप्तिस्मा झालाय, अन्य भाषा बोलतोय सगळे, पण का असे काही गोष्टी माझ्या जीवनातले जीर्ण झालेत का? त्याला उपटणं आता माझं काम आहे, त्याला उपटून टाकणं माझं काम आहे. नव्यानं मला जन्मणं गरजेचं आहे, नव्यानं या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्यावेळी मी नव्याने या गोष्टी करतो त्यावेळेला जुन्या गोष्टींचा त्याग होतो आणि नव्या गोष्टी जन्माला येतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की. आज जर गरुडाचं तारुण्य 40 वर्षानंतर त्या गरुडाला तारुण्य मिळतं आणि त्याच्यानंतर पुन्हा नाही, पण
त्याला तो नवा अनुभव मिळण्यासाठी त्याला त्या त्रासातून त्या यातनेतून जावं लागतं. रक्तमंबाळ व्हावं लागतं. कित्येक महिने उपाशी पडून एका जागी पडून राहावं लागतं. प्रत्येक अवयव, ते नख, ती चोच, ते पंख वाढण्याची किंवा नव्याने जन्म घेण्यासाठी तू वाट बघतो. आणि त्या परिस्थितीमध्ये जास्त सर्व पंख येतात, जास्त नवीन सोस येते, जास्त नवीन नख येतात, त्यावेळेला त्याची ती भरारी त्या तारुण्यामध्ये तो घ्यायचा. तीच घेत होता. हरकत नाही, आमचे नख, आमचे चोची, आमचे पिस, आमचे पंख कदाचित परिस्थितीमुळं, संसाराचा गाडा ओढल्यामुळं, नाना प्रकारच्या जबाबदाऱ्यामुळं कदाचित कमजोर झाले असतील. तर आज देव तुम्हाला गरुडाच्या द्वारे संदेश देत आहे. स्तोत्र 103:5 प्रमाणे, गरुडाप्रमाणे तुमचं नव तारुण्य तो द्यायला तयार आहे. परंतु जुन्या गोष्टी जर तुम्ही त्यागता आणि निर्णय घेता, पाऊल उचलता, निश्चित परमेश्वर सर्व परिस्थिती बदलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढच्या पॉइंटकडे जाऊया. इयोबाचं पुस्तक अध्याय 39 वचन 30. गरुडाविषयी 39 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे इयोबाच्या. वाचा. त्याची पिल्ले रक्त चाकतात. त्याची पिल्ल, गरुडाची पिल्ल काय चाकतात? रक्त रक्त चाकतात. बस तेवढी एक लाईन वाच. गरुडाविषयी जर तुम्ही पाहिलं तर 27 वर्षापासून तो सांगतो, गरुड तुझ्या आज्ञेने भररी मारतो, उंच ठिकाणी घरटे बनवतो, काय खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुडक्यावर दुर्गम स्थानी आपले कोठे करीतो, तेथून तो आपलं भक्ष्य निरखतो, त्याच्या नेत्रास ते दूरवर दिसतं आणि मग येतं पिल्लांकडं. गरुडाची पिल्ल काय चाकतात? प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? जो माझं देह खातो, जो माझं रक्त पितो, तो सार्वकालिक जीवनाचा वारसदार आहे. गरुडाची पिल्ल, मग ते वयाने किती असो. आता या ठिकाणामध्ये जो गरुड आहे ना, तो येशू ख्रिस्त आहे. आणि पिल्ल जे आहेत ना, ते तुम्ही आणि मी आहे. गरुडाचे पिल्ल, ज्या वेळेला तो गरुड पक्षी ज्या वेळेला शिकार करून घरट्यामध्ये ज्या वेळेला समजा एखादा ससा घेऊन येतो, त्यावेळेला त्यांच्या चोचीमध्ये तेवढी ताकद नसती मांस खायला, म्हणून ते चोच मारतात तर त्यांना त्यांच्या चोचीला रक्त पण नंतर ते नर मादी त्याचे छोटे छोटे पीसेस करून त्या पिल्लांच्या तोंडात टाकतात, भरवतात, है ना. पण आज या गरुडाच्या पिल्लांविषयी जे तुम्ही आणि मी तारलेले लोक, विश्वास ठेवणारे लोक, येशूकडे आलेले लोक, तुम्ही ते रक्त चाकता, परंतु ते रक्त कुणाचं आहे? त्यासाठी त्या काळामध्ये एका पशुचं बलिदान दिलं जात होतं, ओलांडण्याचा सण. परंतु त्या पशुचं रक्त चाकण्याची आज्ञा नव्हती. रक्त न घेता तुम्हाला तो पशु खायचा होता. रक्तासहित कुठलाही प्राणी खाऊ नये ही आज्ञा आहे. परंतु नव्या करारामध्ये येशूने त्या द्राक्ष रसाचा प्याला आणि ती भाकर त्याच्याबरोबर त्यांनी तुलना केली. त्या काळामध्ये तुम्ही त्या प्राण्याचं तुम्ही पिऊ शकत नव्हता, परंतु तुमच्यासाठी मी बलिदान झालो, ते रक्त वधस्तंभावर वाहण्यात, त्याचं हे चिन्ह आहे, त्याचं हे प्रतीक आहे, ते तुम्ही चाखलं पाहिजे. बरेच लोक बाप्तिस्मा होऊन देखील त्याच्यामध्ये सहभागी होत नाही, कारण त्यांना आपल्या जीवनामधल्या नकारात्मक गोष्टी सोडायच्या नसतात. त्यांना जगही पाहिजे असतं, चर्चही पाहिजे असतं. मी नेहमी सांगत असतो, 6 दिवस जगाची गर्लफ्रेंड होऊन 1 दिवस ख्रिस्ताची वधू होऊ शकत नाही. 6 दिवस जगाची गर्लफ्रेंड होऊन 1 दिवस ख्रिस्ताची वधू होऊ शकत नाही. त्यासाठी रोज ख्रिस्ताची वधू या विश्वासाने आम्ही चाललो पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या ठिकाणामध्ये आम्हाला प्रभू भोजनाविषयी सांगत आहे. इथं असलेले आज गरुडाचे जे पिल्ल आहेत, येशू जे पिल्ल आहेत, त्यांना आज या ठिकाणामध्ये इयोब 39:30 प्रमाणे बायबल सांगत आहे की त्याची पिल्ल रक्त चाकतात. आणि त्या ठिकाणामध्ये त्या प्राण्याचं रक्त पिल्लाला मिळत होतं, पण आमच्यासाठी येशूचं रक्त आहे. तर ज्याचं रक्त आम्ही चाखू, त्याचा स्वभाव आणि त्याचं कार्य आम्ही केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या पिल्लांना कळत नाही की ते कोणता प्राणी आहे, ते चोच मारतात. पण आम्हाला माहिती आहे, आम्हाला ते रक्त चाकण्यापूर्वी आम्हाला सांगण्यात येतं, मनुष्याने प्रथम आत्मपरीक्षण करावं आणि मग त्या भाकरीतून त्या प्याल्यातून खावं आणि प्यावं.
आम्हाला सांगण्यात येतं कुणी अयोग्य प्रकारे खाऊ अथवा पिऊ नये, तर तुम्ही त्याचं मर्म ओळखावं. आणि मर्म हे आहे की मज पाप्यासाठी येशूने आपल्या शरीराच्या रक्ताचा शेवटचा थेंबही राखून ठेवला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उडिया भाषेमध्ये, ओडिसामध्ये, मी ज्यावेळेस ओडिसात गेलो त्यावेळेस मला तिथलचं भाषांतर कळालं. ओडिसा भाषेमध्ये, उडियामध्ये गरुडाला म्हणतात उत्कर्ष पक्षी. कोणता पक्षी? उत्कर्ष. या शब्दामध्ये खूप ताकद आहे. परमेश्वर तुम्हाला गरुडाची नवीन ताकद देतो. म्हणजे काय देतो माहितीये का? ज्या क्षेत्रामध्ये तुमचं पतन झालंय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पडलाय, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही निकामी झालाय, ज्या क्षेत्रात तुम्ही कमजोर झालाय, गरुडाच्या पंखांनी म्हणजे तुमचा त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कर्ष करतो, तुमची भरभराट करतो, तुमची उन्नती करतो, असा अभिषेक त्याच्यावर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.